ये जो विषय बहुत गंभीर है, पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। बीजेपी को आपको नहीं, नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है, आरएसएस पूरा हिंदू समाज नहीं है। भूपेंद्र यादव जी, ये ठेका नहीं है बीजेपी का। भूपेंद्र यादव जी, माननीय अध्यक्ष जी, शोर शराबा कर इतने बड़े वाकया को छिपाया नहीं जा सकता। विपक्ष के नेताजी ने कैटेगोरिकली कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं। मैं फिर से रिपीट करना चाहता हूं, उनका वाक्य था, जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा की बात करते हैं, हिंसा करते हैं। मान्यवर, इस देश में शायद इनको मालूम नहीं है, करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू कहते हैं, गर्व से हिंदू कहते हैं। क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं, हिंसा करते हैं? हिंसा की भावना को किसी धर्म के साथ जोड़ना और इस सदन में और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने, मैं मानता हूं मान्यवर, उन्होंने इसकी माफी मांगनी चाहिए। मान्यवर, मैं उनको एक गुजारिश भी करना चाहता हूं कि इस्लाम में अभय मुद्रा, इस पर इस्लाम के विद्वानों का मत एक बार वो ले ले। गुरु नानक साहब की अभय मुद्रा पर एसजीपीसी का मत वो ले ले। और मान्यवर, अभय की बात तो इनको करने का कोई अधिकार नहीं है। आपातकाल में पूरे देश को इन्होंने भयभीत करा है, लाखों लोगों को जेल में डाला। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की या राजकारण महाराष्ट्रात राजकारण चालू काय आहे। जटणे तटी हिंदू, जटणे तटी मुस्लिम, बस धर्माच्याबद्दल बोलण्यासाठी यायला येते लोक। बाकीचे भारताची विकासाचे कामं तर एकूण होत नाहीत। शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायला लावलं तर तो म्हणते शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही, शेतकऱ्यांचं कर्जमाफ म्हणते येत्या 2-3 वर्षात होणार नाही म्हणते, कारण सरकार जो एवढा पैसाच नाही म्हणते की शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार। तिकडे त्या मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं होतं की बा देवेंद्र आपला केंद्राचा हप्ता आला नमोचा की आम्ही नमोचा हप्ता टाकून पीएमचा हप्ता आला की आपण नमोचा हप्ता टाकून देऊ। पीएमचा हप्ता आला बी, तो खर्च बी झाला, आणि हा म्हणते की भाऊ नमोचा हप्ता अजून येणारच आहे। आता काय माहीत कधी देते का सगळे सरकारचं हे शेतकरी मेल्यावरती त्या काय माहीत शेतकऱ्याला। आणि हा अजित पवार याने जावं कसं लावलं की मी बा शेतकऱ्याची चेष्टा करत जाऊ। यानं असं म्हटलं होतं की मी शेतकऱ्याचं कर्ज घेतो, शेतकरी त्याचं कर्ज घेतात आणि त्याच्या पोरीगिरीचं लग्न लावतात। आणि वरून त्यानं असंही म्हटलं होतं एक बार धरणाच्या आंदोलनासाठी बसले होते लोक, धरणात पाणी नव्हतं तर किंवा पाणी सोडा धरणाले, तर हा म्हणे मी धरणात पाण्यात मी का मुतू का म्हणे धरणात, सांगा बा असे असतात का कुठे मुख्यमंत्री? आणि बस मग स्वतः या गोष्टीहून पलटून जातात की आम्ही चेष्टा केली शेतकरी। अबे शेतकरी चेष्टा करायला तो का तुझा मित्र आहे का? तो तुझ्या साडू गिळू आहे त्याची चेष्टा करू राहिला, तू समजत नाही का तुले? ती चेष्टा करायला लागते याला का? पहिले शेतकरी त्याचा डोस खराब व्हायला आहे, पाणी ऊन पारा पाऊस तो त्याला मारते, निसर्ग त्याला मारते, आणि वरून ह्या अशा दलिंदरी गोष्टी त्याला ऐकायला लागतात। माझं म्हणणं आहे यायलाच मारायला पाहिजे का? यायले आपल्या माता जिंकून येतात आणि आपल्याला शिल्लकच्या समजवतात, काही समजायला मार्गाने भारताचं काय होणार। तिकडे संसदमध्ये पाहतो, केंद्राच्या इकडे पाहतो, तर तिकडे हिंदू मुस्लिम हेच चालू राहते कधी पाहिलं की। आणि महाराष्ट्रात येतो तर इकडे तो काय बोलते, तो गांजा फुकून बोलत असते का हे समजत नाही मला कधी कधी तर, की वा त्याचं काय बोलतो त्याचं सूत्र राहायला पाहिजे।
बस धरणात पाणी मी म्हणजे मुतू का म्हणजे प्रश्नच पडला बा काय म्हणजे बोलू का राहिला अजित पवार नेमकं. अजित पवारला काही आहे का नाही घेणं देणं शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला लॉलीपॉप द्यायला देईन. बरोबर निवडणुका चालू होत्या तर म्हणलं होतं किंवा शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफ करू आणि जसं निवडणुका सरल्या कर्जमाफ होणार नाही शेतकऱ्याचं डायरेक्ट घे ना बाई घ्या शेतकऱ्याला मग शिकून घ्या. अरे यार काय करावं हे मला सुचून नाही राहिला आजकाल. मी तर आलो तो PM चा व्हिडिओ बनवायला किंवा PM नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी भेटेल. एक तुम्ही टेन्शन ना घेऊ. 15-14 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल. परंतु हे महाराष्ट्रात काय चालू आहे जसं व्हिडिओ बनवण्यासाठी कंटेंट पाहण्यासाठी ओपन केलं वगैरे बेकार न्यूज दिसल्या भाऊ. मी म्हणाला आजचं कंटेंट याच्यावरच बनवा. त्यानंतर पाहू काय होते तर. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका आणि काय तुम्हाला वाटलं हे क्लिप ऐकून ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि होईन तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचा जो 14वा नमोचा हप्ता आहे आज 14 तारखेच्या आत येण्याची पूर्ण शक्यता आहे. जर का नाही आला तर समोर काय करायचं ते बघूया. कारण की शेतकऱ्यांनी सध्या शेतकरी कर्जमाफ करण्यासाठी खूप सारे आंदोलन चालू आहे. त्यामुळे नमोचा जो हप्त्याची मागणी आहे ही दबलेली आहे आणि शासनसुद्धा त्याचे काही एवढं ध्यान देत नाही. त्यामुळेच होऊ शकते की नमोचा हप्ता हा येऊ नाही राहिला. परंतु जसंच शेतकऱ्यांची कर्जमाफीचं वातावरण थंड पडणार तसंच नमोच्या हप्त्याचं वातावरण गरम होणार आणि नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. तर तुम्हाला व्हिडिओ जर का चांगली वाटला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.